एक क्रिस्टल ट्रॉफी जो संघ सामना जिंकेल त्याचा मानकरी ठरवू शकतो. अमित मस्कर आणि त्यांच्या साथीला पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल संदीप बावडेकर मैदानामध्ये दाखल झालेत. मॅचला होईल सुरुवात. प्लेज द कॉल. धर्मा पवार ओव्हर द विकेटने पहिला चेंडू. पहिला चेंडू विकेट केलाय. अमित मस्कर यांनी चेंडूला फेकून दिलाय झाडांमध्ये. षटकार. यासाठी या खेळाडूची ओळख आहे अमित मस्कर. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन टीम श्री 11 कायगाव ॲज वेल ॲज पाटण तालुका. आणि असे काही खेळाडू आहेत पाटण तालुक्यामध्ये जे फिल्डिंगच्या जोरावर टीम मध्ये बसू शकतात. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. कमबॅक करणारा चेंडू बॅक ऑफ द लेन. यासाठी धर्मा पवार यांची ओळख आहे. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून का माझी निवड झाली, कारण अष्टपैलू खेळ करण्यासाठी ते देखील ओळखले जातात. कमी गतीने टाकलेला चेंडू विकेट केला. मिडॉनच्या डोक्यावर खेळायचा प्रयत्न चांगला केला. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. लॉंगॉन आहे तैनात. एक सिंगल प्राप्त होते. बंटी ज्याने पाचच्या मॅच मध्ये ज्या 2 धावा केल्यात ना त्या फक्त 2 धावा नव्हत्या. तिसऱ्या फेरीमध्ये घेऊन जाणाऱ्या त्या 2 धावा होत्या. प्रयत्न चांगला केला बंटीने. हलक्यात टॅप केलाय. कव्हर्सला आहे क्षेत्ररक्षक तैनात. ही खासियत आहे संदीप बावडेकर यांची. पाटण तालुका क्रिकेटचा मॅक्सवेल. पीटीपीएलचं 4थं पर्व ऐरोली खाडीचं ते मैदान. इंजर्ड असताना केलेली बॅटिंग आणि त्यानंतर मात्र मिळालेलं नाव या खेळाडूने ते प्राप्त केलंय. कौशल्य आहे त्यांच्याकडे देखील. विकेट करायचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. बंटीला झेलची संधी असेल. मागे धावतोय बंटी. चेंडूपर्यंत पोहोचलाच नाहीये. दोन्हीचा प्रयत्न केला जाईल. गुरु पवार आले जरूर परंतु 2 धावा प्राप्त होतील. लंगोनला क्षेत्ररक्षक तैनात होते. सत्यजित कदम परंतु चेंडूवर पोहोचलेच नाही. टीमची धावसंख्या धाव फलकावर 10. 1 टू गो. पॉवरप्लेच्या षटकामध्ये चांगली सुरुवात झाली अद्याप. शेवटचा चेंडू अनोख्या पद्धतीने फ्लिक केलाय. चेंडू हवेमध्ये. डीप स्क्वेअर लेग. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू 1 2 3 बाउन्स ओव्हर द फेन्स. शेवटच्या चेंडूवर आलाय अमित मस्कर यांच्या बॅटमधून. जिव्हाळा चषक चौकार. एका बाजूला श्री 11 कायगाव, दुसऱ्या बाजूला टीम जळव ज्योतिबा. कोण होईल टॉप 4 मध्ये दाखल? अ गटातून गुलमोहर क्रिकेट क्लब बोत्रेवाडी दाखल झाले टॉप 4 मध्ये. चला प्लीज जळव ज्योतिबा लक्षात घ्या, तुम्हाला दुसऱ्या धावात बॅटिंग करायची आहे. थोडंसं स्पीडअप करा, कारण जो संघ बॅटिंग करतोय त्यांना दुसऱ्या डावामध्ये अंधाराचा फायदा होऊ शकतो. तुम्हाला बॅटिंग करायची त्यामुळे स्पीडअप करा. षटक क्रमांक 2 साठी पहिला चेंडू संदीप शिवाजी बावडेकर यांनी फेकून दिलाय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. जिव्हाळा चषक षटकार. साठी संदीप बावडेकर यांचे फॅन आहेत. एक क्लासिकल फलंदाज, एक शैलीदार फलंदाज म्हणून या खेळाडूची ओळख आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये. शॉर्ट आर्म पुल. डीप स्क्वेअर लेग. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू झालाय गुल. पाटण तालुक्याचा मॅक्सवेल या मॅच मध्ये 2 षटकार ठोकलेत. सलगचा जर तिसरा आला तर अमित दादा यांच्या माध्यमातून 555 रुपयांचं पारितोषिक कॅश प्राइज दिलं जाईल. येस, गुगल पे ऑन केले त्यांनी. फक्त आता 555 देखील टाईप केलंय. फक्त पिन टाकायचा बाकी आहे. सलगचा तिसरा येईल का? टीमची धावसंख्या 26. या मॅच मध्ये संदीप शिवाजी बावडेकर बॅटिंग विस्फोटक अंदाजामध्ये करत असताना कमबॅक करावं लागेल सँटीला.
कारण हा फक्त सामना नाहीये, एका क्रिस्टल करंडकाचा प्रश्न आहे. इनसाइड आउट ड्राईव्ह केला, डिबेक्स कव्हर आहे तैना, चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. दर्जेदार धावा मिळतील 4 संदीप बावडेकर यांच्या बॅटमधून. जिव्हाळा चषक फलकावर. स्लॉग स्वीप, अनदर विकेट, कमालीचा फटका, जबरदस्त टायमिंग. संदीप बावडेकर ब्रँडेड. जिव्हाळा चषक 6 धावा षटकार. या खेळाडूची बॅट पहिल्या 2 सामन्यामध्ये शांत होती. हा दर्जा आहे संदीप बावडेकर यांचा. का बॅटिंग केले या मॅच मध्ये. 36 धावा. 5वा चेंडू. फाईन लेगला अगदी रस्त्यावरून हा चेंडू आणावा लागेल. वागेश्वर देवाचा मंदिराच्या दिशेने हा फटका खेळलाय. एक सिंगल प्राप्त होईल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या जोरावर 37. जे प्रेक्षक मैदानामध्ये उपस्थित आहेत त्यांच्या डोळ्यांचं पाळणं फेडणारी शैलीदार फलंदाजी करत असताना संदीप बावडेकर. मॅक्सवेल या नावाने पाटण तालुका क्रिकेटमध्ये ओळख आहे. शेवटचा चेंडू शेष. 37 रन्स ऑन बोर्ड. सँटीला विकेट घ्यावी लागेल. ही विकेट हवी आहे ज्योतिबाला. पंच केला फ्रंट फुटला येऊन डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक दूरवरून जाईल. प्रयत्न पडतील कमी आणि 4 धावांची मिळेल मॅक्सवेल यांना हमी. आता पंच मात्र शहानिशा करत असताना येस हात लागला त्यांना, म्हणजे इट्स नो बॉल. फ्री हिट देखील असेल. 5 धावा प्राप्त होतील या फटक्यावर. फ्री हिटचा चेंडू. संदीप बावडेकर नाबाद फलंदाजी करत असताना या डावामध्ये 28 नाबाद. 7 चेंडू 28. 400चा स्ट्राईक रेट. ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट आहे. डीपला चुकी करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होते. स्ट्राईक ठेवतील स्वतःकडे संदीप बावडेकर. षटक क्रमांक समाप्त होत आहे सँटीचं दुसरं. टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद. टीम श्री 11 काळगाव 43 रन्स ऑन बोर्ड. बाद 29 धावा. जर 50 केल्या तर दाजी अमित दादांच्या माध्यमातून 555 रुपयांचं पारितोषिक आहे. अंतिम षटक. गोलंदाज पहिला चेंडू गॅप मध्ये फटका खेळलाय. काऊ कॉर्नर दूर आहे चेंडू. प्रयत्न चांगला केला गुरु पवार यांनी. हे प्रयत्न करावे लागतात. 2 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्यात. या 2 धावा तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये कमी कराव्या लागतील. अमर पवार पहिला चेंडू चांगला हाताळला. पाठच्या मॅचचा विचार केला तर अवघ्या एका धावेने एक चेंडू 1 ची गरज होती जळू ज्योतिबाला. हे महत्व आहे क्रिकेटमध्ये एका धावेचं. स्लॉग स्वीपचा फटका. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. प्रयत्न इथे देखील चांगला होतोय. क्षेत्ररक्षण चांगलं. 1 धाव प्राप्त केले. बंटी आहेत. दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये कारण अमित मस्कर यांना माहित आहे इथून काही करायची नाहीये. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल जाऊन पोहोचले. 2 चेंडू अखेर. 46 रन्स ऑन बोर्ड. या वर्षीचा विचार केला तर तब्बल 99 संघांची नोंदणी झाली पाटण तालुका क्रिकेट संघटनेमध्ये. फक्त एक संघ जर आला तर शतक लागू शकतं पाटण तालुका क्रिकेट संघटनेचं. अमित मस्कर यांनी हवेत खेळलाय. धर्मा पवार लॉंग ऑनला चेंडू खाली. चुकी होणं कठीण आहे. विकेटचं पतन. पहिला धक्का. श्री 11 काळगाव. अमित मस्कर झेलबाद. क्रमांक 3 वर दाखल झालेत. या खेळाडूने देखील या वर्षी प्रभावित केले.
डाऊन द लेग साइड, खराब दिशा, पुन्हा टाकावा लागेल. डोक्याला हात लावलाय गोलंदाज अमर पवार यांनी. व्हाईट बॉल, एक सिंगल धाव जोडली जाते. 47 धावा धाव फलकावर. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 मध्ये 2 बाहेर मारावे लागतील अनिकेत टेटमे यांना. स्लॉग स्वीप, अनिकेत टेटमे पेटंट स्ट्रोक, चेंडू झाडांमध्ये फेकून दिलाय. षटकार. फिफ्टी अप, 53 धावा, 53 रन्स ऑन बोर्ड. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न लेग स्टंपच्या जास्त बाहेर आहे. व्हाईट बॉल, एक अवांतर धावे, अतिरिक्त धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात टीम जळव ज्योतिबाला, कारण दुसऱ्या डावात तुम्हाला बॅटिंग करायची आहे. स्पीडअप करा थोडंसं. पाचवा चेंडू ऑन साइडला वळवलाय. लॉंग ऑन आहे त्यांना. धर्मा पवार, एकच प्राप्त होईल. प्रयत्न चांगला केला आणि यासाठी ओळखले जातात धर्मा पवार. एक सिंगल धाव प्राप्त होते. शेवटच्या चेंडूवर स्ट्राईक आले संदीप बावडेकर. 55, 55 धावा. एक षटकाराला 61 होऊ शकतात, चौकाराला 59 होऊ शकतात. डॉट आला तर 56चं टार्गेट असेल. 1 टू गो. शेवटचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळलं नाही. डीपला मिड विकेट आहे. गुरु पवार, एक धाव प्राप्त केले. द्वयचा प्रयत्न केला जाईल. फेकी चांगली केली आहे आणि शेवटच्या चेंडूवर चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, एक धाव प्राप्त होईल. टीमची धावसंख्या पहिल्या डावाखेर धाव फलकावर 56 आणि टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी जळव ज्योतिबाला करायचे आहेत 18 चेंडू 57 ची गरज. 57 रन्स टू विन. वेलकम डीजे चेतन. प्लीज फिल्डिंग लावून घ्या, कारण अंधार होऊ शकतो. समोरच्या टीमला बॅटिंग देखील करायची आहे, लक्षात घ्या. कारण विचार केला तर या वर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग 6वं पर्व डे नाईट स्पर्धा याच मैदानामध्ये आहे आणि या वर्षी तब्बल 99 संघांची नोंदणी झाली. फक्त एक संघ बाकी आहे. 100 पार करण्यासाठी शतक पूर्ण होऊ शकतं पाटण तालुका क्रिकेट संघटनेचा, आणि जर 100 झाले तर मात्र एक वेगळी मजा येईल. चला प्लीज फिल्डिंग लावून घ्या, कारण आघाडीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला धर्मा पवार आणि त्यांच्या साथीला गुरु पवार. पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर मोहन चोरगे प्लेस द कॉल ओव्हर द विकेटने. पहिला चेंडू धर्मा पवार ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मागे धावतोय. एक धाव प्राप्त केली जाईल. द्वयचा प्रयत्न इथे होत असताना 2 धावा मात्र पहिल्या चेंडूवर प्राप्त होतील. 2 धावांनी धावांचा श्री गणेश होत असताना टीम जळव ज्योतिबा
हे 2 धावा प्राप्त होत आहेत. 57 धावांचा पाठलाग करायचा, त्यामुळे ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. कारण ज्या प्रकारे बॅटिंग करण्यासाठी जाणले जातात धर्मा पवार, यॉर्कर, एक धाव प्राप्त होत आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चुकी करतोय. दोरीचा प्रयत्न होईल का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय. एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. बॅकअप आहे. 2च धावा प्राप्त होतील. चांगली गोलंदाजी पहिल्याच 2 चेंडूवर केली मोहन चोरगे यांनी. टीम श्री 11 काळगाव यावर्षी चांगला खेळलाय या हंगामामध्ये, परंतु समोर आता मातब्बर संघ आहे. जेव्हा चषक, एक क्रिस्टल ट्रॉफी जर तुम्हाला जिंकायची असेल तर या 57 धावांचा बचाव करावा लागेल. आणि जळव ज्योतिबाला या 57 करायच्या आहेत टॉप 4 मध्ये दाखल होण्यासाठी. स्लॉक स्वीपचा फटका. वॉट अ स्टॉप. सूर्यकुमार यादव यांच्या स्टाईलने धर्मा पतंगराव पवार यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. तुमच्या समोर ही खासियत आहे ओमसा एमटीसी चा कॅमेरामॅन तेजा मात्रे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर ज्या प्रकारे टिपलाय, हाय दर्जाचं, उच्च दर्जाचं टेलिकास्ट. मोठा बडा घ्यायचा प्रयत्न, विकेटची संधी प्राप्त झाली. चेंडू हवेमध्ये आहे. जेलची संधी असेल. कॅच ड्रॉप. संदीप बावडेकर यांनी कॅच सोडलाय. आता प्रत्येक प्रेक्षक देखील डोक्याला हात लावतोय, कारण हा कॅच होता की सामना होता, एक क्रिस्टल ट्रॉफी होती. हे येणारी वेळ सांगेल, कारण एक झेल सुटतो त्यावेळेला तो सामना जाऊ शकतो. जेमिमा रॉड्रिक्सचा उपांत्य फेरीमध्ये झेल सोडला होता ॲलिसा हिलीने. तो सामना भारतीय महिलांनी जिंकला होता आणि ट्रॉफी देखील जिंकला होता. पहिला विश्वचषक भारतीय महिला टीमने. एका झेलचं हे महत्व आहे क्रिकेटमध्ये. धर्मा पवार यांचा सुटलेला झेल या मॅचमध्ये काय उपद्रव करेल. चांगला चेंडू कमबॅक करत असताना मोहन चोरगे डॉट बॉल. गुरु पवार यांना जागेवर उभं ठेवलंय. टीमची धावसंख्या 11. 1 to go. 57 करायचा आहे. पाठलाग 11 झाल्यात, म्हणजे अजून 46 हव्यात. 13 चेंडू 46चं समीकरण. मोठं लक्ष आहे, परंतु कठीण नाहीये. शक्य करावं लागेल जळव ज्योतिबाला. विकेट काढायचा प्रयत्न. कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे तैनात. गुरु पवार शून्यावर. झेल बाद. 12 चेंडू 46 ची गरज. आवश्यकता. धन्यवाद डीजे चेतन. इन एट नंबर 3 सॅन्टी. चेतन चोरगे यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. धर्मा पवार जर 12 चेंडूपैकी किती चेंडू स्ट्राईकवर राहत आहेत यावर सामन्याचं चित्र अवलंबून असेल. हार्ड हिटर बॅटर. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अनोख्या पद्धतीने खेळलाय. एकच धाव प्राप्त होईल. पॉइंटला चेंडू झाडांमध्ये खेळलाय. एक सिंगल. 11 चेंडूमध्ये आता करायच्यात विजयासाठी. 45 धावा. 11-45 हे समीकरण आहे या मॅचमध्ये. परंतु दुसऱ्या बाजूला विचार केला तर श्री 11 काळगावला धर्मा पवार यांची विकेट हवी आहे. चला प्लीज स्पीडअप करा श्री 11 काळगाव. अंधार होऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. अंधारामध्ये बॅटिंग करणं कठीण जाऊ शकतं. चांगला चेंडू यासाठी ओळखले जातात गोलंदाज चेतन चोरगे. डॉट बॉल. मी कौतुक करेन चेतन चोरगे यांचं, कारण ज्या वेळेला तुम्हाला माहित आहे ना तुमचा ऑफस्टंप पकडून टाकायची आहे गोलंदाजी, ऑफस्टंपच्या बाहेर आणि ऑफस्टंप पकडून गोलंदाजी करणं कुठेतरी अनिवार्य असतं. तेच करत असताना चेतन चोरगे. 10-45. हाफ टॅकल चेंडू फ्रंट फूट लावून पंच केलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. कॅमेरामॅन तेजा मात्रे च्या उजव्या बाजूला 6 धावांसाठी षटकार.
चेंडू 39 ची गरज. वॉट मॅच. मॅच रंगतदार होणार यात शंका नाहीये. हाफ ट्रॅकर चेंडू त्यावर केलाय प्रहार. चेंडू मिड विकेटला झाडांमधून शोधून आणावं लागेल. 6 धावा. जिव्हाळा चषक षटकार. ची गरज. यासाठी आपण उल्लेख केला की धर्मा पवार यांचा कॅच सुटलाय. ही मॅच सुटेल का? ही क्रिस्टल ट्रॉफी हातातून जाऊ शकते, परंतु ही विकेट हवी आहे. आणि जळव ज्योतिबाला हा खेळाडू शेवटपर्यंत उभं राहणं महत्वाचं आहे. 8-33. 8 चेंडू 33 ची गरज. शफल होऊन पंच केलाय. मुख्य व्यासपीठासमोर अगदी जिथे ट्रॉफी आहेत सरळ फेकून दिलाय. खणखणीत जबरदस्त फटका. 3 in a row. धर्मा पवार सेट ऑन फायर. षटकार. 7 चेंडू 27 ची गरज. सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार टोकलेत. एक विकेट पहा किती महत्वाची असते. 7-27. कमालीचा सामना आपण पाहतोय. पैसा वसूल सामना. जिव्हाळा चषक 2025 चा रंगतदार चित्त थरारक लढत इथून आपल्याला पाहायला मिळेल. 7-27. एक चांगला चेंडू टाकायचा आहे चेतन चोरगे यांना, आणि एक मोठा फटका जर आला तर 6-21 कदाचित सोप्या जाऊ शकतात. 7-27 चे समीकरण. धर्मा पवार ऑन स्ट्राईक जे फलंदाजी करतायत. वैयक्तिक नाबाद 30. टीमची धावसंख्या 30. चांगला ड्राईव्ह केलाय. गॅप मध्ये फटका. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. क्षेत्ररक्षक आहेत तैनात. एक धाव प्राप्त होईल. 6 चेंडू 26 धावांची गरज. एका बाजूला जळव ज्योतिबाला करायचे 6 चेंडू 26 आणि श्री 11 काळगावला रोखायचे आहेत 6 चेंडू 26. वेलकम डीजे. अंतिम षटकासाठी 6-26. पहिला चेंडू शाळा बोल केला. डीपला आहे मिड विकेट. एकदा प्राप्त केलेला द्वयाचा प्रयत्न होऊ शकतो. स्वतः वेगाने आलेत अमित मस्कर. फेकी चुकीच्या दिशेला केली आणि थोडा वेळ देखील घेतला. 5 चेंडू मध्ये आता 24 धावांची गरज. ज्या खेळाडूने झेल सोडला होता धर्मा पवार यांचा, त्यांच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. 5 मध्ये रोखायचे आहेत. 24 धावा. 4 मोठे फटके. 5 मधले 4 बाहेर मारायचे आहेत. प्रसिद्ध होईल की माहित नाही, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागतं. तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. 5 मध्ये 24. धर्मा पवार यांच्याकडे क्षमता आहे 4 षटकार मारण्याची. समोर हुशार गोलंदाज संदीप बावडेकर. पहिला मोठा आलाय का? क्षेत्ररक्षक आहे तैनात. त्याच्या डोक्यावरून जाईल. लॉंगॉनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग. इट्स आउटरेजस. षटकार. 39. टीमची धावसंख्या 39. काय बॅटिंग केले या मॅच मध्ये. 12 चेंडू 39 बॅटिंग करत असताना 4 मध्ये 18 ची गरज आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना प्रेक्षकांच्या भेटीला. उपउपांत्यपूर्व फेरी आपण पाहताय. दबाव आहे. व्हाईट बॉल +1 या 2 अवांतर धावा टीमच्या टोटल मध्ये आता जोडल्या जात आहेत. 4 चेंडू 16 ची गरज. व्हॉट अ मॅच. दबाव आहे दोन्ही बाजूला. दबाव. 4 मध्ये 16. धर्माचीच कॅच सोडली होती आणि तो झेल नव्हता. मी उल्लेख केला की एक क्रिस्टल ट्रॉफी असू शकते. विकेट हवी ही श्री 11 काळगावला. बेगेट केलाय. काऊ कॉर्नर. अमित मस्कर. गोल्डन विकेट प्राप्त झाले. या मॅचला टर्निंग पॉइंट. मॅचला कलाटी देणारा क्षण. विकेटचं पतन. 3-16 ची गरज. तेरा चेंडू मध्ये 39 धावांची विस्फोटक खेळ. मित्रांनो, जर धर्मा पवार यांचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या, कारण काय खेळाडू खेळला. यासाठी या क्रिकेटमध्ये तुम्ही चांगले खेळ करा, लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवतात. वेल प्लेड. आणि 39 धावा केल्या त्यांनी. 41 धावा टीमची धावा संख्या, म्हणजे 2 एक्स्ट्रा आल्यात. सुशांत, काय बॅटिंग करावी तर अशी करावी, परंतु सामना संपला नाहीये.
3 मध्ये 16. हा क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. एक वेळ मैदानातली लढाई हरलात तरी चालेल, परंतु मनातून लढण्याची कधी हिंमत हारू नका, कारण जो लढतो त्याचा इतिहास लिहिला जातो, रडणाऱ्यांचा इतिहास कधीच लिहिला जात नाही. नवीन फलंदाज अमर पवार 3-16. डाऊन द लेग साइड, खराब दिशा, व्हाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल. आता 3 मध्ये करायचे आहेत 15 धावा. प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. संदीप बावडेकर यांना 3 चेंडू चांगले टाकायचे आहेत. हे 3 चेंडू नाही आहेत तर एक क्रिस्टल ट्रॉफी आहे, जेव्हा चषकाची टॉप 4 मध्ये तुम्ही दाखल होऊ शकता. 3-15. डेड बॉल चा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. 3-15. थोडंसं स्पीडअप करा चला प्लीज. पंच केला फ्रंट फुटला येऊन. क्षेत्ररक्षक आहे तैनात लॉंगॉनला. प्रयत्न चांगला. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. विकेटचं पतन चेतन चौरगेने टिपलाय झेल आणि सामना देखील आता इथून पकडला जाईल. 2 चेंडू 15 धावांची आवश्यकता. पहा मी यासाठी उल्लेख केला की धर्मा पवार यांची विकेट. कॅचेस विन द मॅचेस. पकडा कॅच, जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. आणि चेतन पवार यांनी मात्र तो झेल टिपलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना बंटी, ज्यांनी पाठच्या मॅचमध्ये चांगली फलंदाजी केली होती. 2 मध्ये करायचे आहेत आता 15 धावा, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. पराभवाने माणूस कधी संपत नसतो. ज्यावेळेला तो प्रयत्न सोडतो त्यावेळेला तो संपतो. प्रयत्न करावे लागतील, कारण क्रिकेटमध्ये कधी कधी चमत्कार होतात. 2 मध्ये 15. एखादा अवंतर चेंडू, एखादा बिमर, त्यावर षटकार आला तर मॅच खुली होऊ शकते. एक चांगला चेंडू टाकायचा आहे आणि तो चेंडू चांगला टाकलाय संदीप बावडेकर यांनी. आणि श्री 11 काळगाव जिव्हाळा चषक 2025 टॉप 4 मध्ये दाखल होण्याच्या दिशेने वाटचाल करते. 1-15 सामन्याची औपचारिकता शेष. संदीप बावडेकरांनी झेल सोडला होता, परंतु त्यावेळेला वाटलं होतं की सामना सुटू शकतो आणि सामना मात्र इथे जिंकलाय. श्री 11 काळगाव टॉप 4 मध्ये दाखल होणार आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरतोय. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक टीम. सरळ ज्योतिबा आणि पहा सेलिब्रेशन आता मात्र पाहायला मिळेल. अनोख्या पद्धतीने या सेलिब्रेशन करत असताना वी फॉर विक्ट्री. अभिनंदन श्री 11 काळगाव टॉप 4 मध्ये दाखल झालेत आणि मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्येक संघाचा एक वेगळा जल्लोष. हार्ड लक बॅड लक जळू ज्योतिबा. तुम्ही देखील चांगला खेळ केलात, तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा असतील. पाठच्या मॅचचा सामनावीराचा पुरस्कार धर्मा पवार आहे, त्यांना पण देऊया. मॅचचा सामनावीराचा पुरस्कार संदीप बावडेकर